ओके म्हणजे आज तुम्ही भेट घेतलेली आहे, नेमकं काय मागणी होती आणि काय तुमच्या चर्चेअंती ठरलं? काय आहे की आदर्शचा जे घोटाळा आहे ते आपल्याला माहीत आहे. मागच्या 2 वर्षापासून सातत्याने आम्ही त्याच्या बाबतीत आंदोलन करत आहे आणि सर्वांचं सहकार्य असल्यामुळे कमीत कमी किती हजार लोकांना पैसे मिळालेले आहे. 28,500 लोकांना त्यांचे पैसे परत मिळालेले आहे. मला असं वाटतं की राज्यामध्ये एकमेव अशी पतसंस्था असेल की ज्याच्या पैसे बुडाल्यानंतर ते ठेवीदारांना परत मिळालेले आहे. आता शिल्लक जे 7,000 लोक राहिलेले आहे ते 50,000 पेक्षा जास्त त्यांचं हे आहे ठेवी होती आणि ते 7,000 लोक आहे. आता आम्ही DDR साहेबांना हे विनंती केलेली आहे, जे पैसा तुम्हाला आता मिळणार आहे ते सरसकट हे बघू नका की कोणाचे 50,000 आहे, 5 लाख आहे किंवा 10 लाख रुपये आहे. सरसकट त्याचं वाटप करा. म्हणजे द्यायचे असेल 10,000 रुपये तर सगळ्यांना 10,000 रुपये द्या, असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. काही जे प्रॉपर्टीज आहे ज्याचा लिलाव त्या काढलेले आहे ते विकत नाही. का विकत नाही आहे? कारण त्यांचा नियम असा आहे की लिलाव मध्ये भाग घेतल्यानंतर समजा ते तुम्हाला ते प्रॉपर्टी मिळाली तर 1 महिन्याच्या आत तुम्हाला सगळं पैसे भरावं लागतं. आता करमाळमध्ये जिनिंग मिल आहे, खूप मोठी मिल आहे, 2 एकरच्या जवळ जागा आहे, मशिनरी आहे, सगळं आहे. पण त्याच्या लिलावामध्ये समजा 8 कोटी 10 कोटी रुपये 1 महिन्यामध्ये कोण ते पैसे देणार इतके पैसे? तर आम्ही त्यांना सांगितलेले आहे की काहीतरी वेळ वाढवून द्या त्यांना आणि बँकेतून त्यांना कर्ज मिळत आहे का त्याच्यासाठीही बघा. आणि जे शिल्लक राहिलेली प्रॉपर्टीज आहे त्याचा लवकरात लवकर लिलाव करून या लोकांना पैसे परत कशा मिळतील याच्या बाबतीत निर्णय घ्या. ते प्रॉपर्टी लिलाव होत नसेल तर एक सुझाव देण्यात आला होता, आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली होती, त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे की समजा कोणती प्रॉपर्टी लिलावामध्ये विकत नसेल, कोणी घ्यायला तयार नसेल, पण हे जे ठेवीदार आहे ते एकत्र येऊन समजा 10, 15, 20, 50 ठेवीदार एकत्र येऊन ते म्हणतील की नाही आम्हाला हे प्रॉपर्टी जे आहे ना पैसे नको, आता आम्हाला तुम्ही सरकारी नियमाप्रमाणे जे त्याचा रेडी रेकनर रेट प्रमाणे ते भाव ठरवलेला आहे त्याप्रमाणे ते प्रॉपर्टी आम्हाला द्या, आम्ही नंतर विकू. तर कमीत कमी त्यांना हे आश्वासन राहील की बाबा आपला पैसा गेला नाही, आता प्रॉपर्टी आपल्याकडे आलेली आहे. तर अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी सरकारकडे पाठवलेला आहे. आता याचा निर्णय घेण्याचा अधिकार